हा सेमीफायनलचा दुसरा सामना साईड खेडोळा बी आणि परभणी बी या दोन संघामध्ये चालू झालेला आहे. पाहूया दोन पॉइंट कंट्रोल खेळा खेळा शांत खेळा खेडोळा वा सुपर हा सेमीफायनलचा शेवटचा सामना आहे. अतिशय चाणाक्ष पद्धतीने खेडोळा संघाचा हा 10 नंबरचा खेळाडू परभणी संघावरती चढाई करतोय आणि आपल्या संघाचा स्कोर पुढे वाढवताना दिसून येत आहे. परभणी संघाचा 3 नंबरचा खेळाडू खेडोळा संघावरती चढाई काल बॉल तसा चपळाईने आणि गतीने खेळ करतोय. वा वाव क्या बात है यार. छान छान खेळला बघा. नंबर 1 3 नंबरचा खेळाडू हा पाहूया साई खेळाडू संघाचा 8 नंबरचा खेळाडू या ठिकाणी परभणीच्या 3 खेळाडू सोबत खेळतोय. पाहूया गुण घेऊन जातोय की असाच आपल्या ग्राउंड वरती परत गुण घेण्याचा प्रयत्न पण थोडीशी असफलता. अतिशय रंजक असा हा कबड्डीचा सामना या ठिकाणी रंगलेला आहे. वा मजबूत पकड साई संघाची या ठिकाणी परभणी संघाचे खेळाडू आपल्या संघासाठी अतिशय तळमळीने खेळत आहेत. परंतु 4 नंबरचा खेळाडू बाद झालेला आहे आणि पुन्हा 4 नंबरचा परभणीचा खेळाडू लहानसा खेळाडू टुमकदार उड्या मारतोय. वा आता पाहूया खेळाडू संघाचे खेळाडू. वा काय मजबूत पकड. बेस्ट बेस्ट अशी उचल होती की 4 प्ले घेऊन येत होता पण अडकला थोडक्यात अडकला. हा हा वा खेळाडू कोई चेरिंग क्रमात आपसेवा आवाज करायचे
संघाच्या खेळाडूंची परभणीचा जबरदस्त एक हा 7 नंबरचा खेळाडू त्या ठिकाणी कॅच करण्यात आलेला आहे आणि तो त्या ठिकाणी परत आपल्या ग्राउंडवरती येऊन बाहेर आउटलाईन वरती बसलेला आहे. काय कमाल आहे राव या खेळाची. बोनस लाईन मारून घ्या. बोनस एक्सप्रेस रेड. वा. गोविंद राठोड केशवनाथ तांडा. माधव गोविंद राठोड केशवनाथ तांडा या भाई भक्ताकडे नागेश्वर सरनी 500 रुपये अर्पण करण्यात आलेले. धन्यवाद. परभणी टीम कशाकडे जरा ढिली पडली सगळं वाटायली. चला सुपरस्टार खेळाडू साई कदोळा संघाचे आहेत. त्याने अतिशय तळमळीने खेळून आपला संघाचा स्कोर पुढे पुढे नेत आहेत. ही खूप कमालीची बाब आहे. वा वा रे बाबा. अरे बाप काय उचलला तो. थोडक्या झुकला रे बाबा. थोडक्या झुकला राव. जवळ आला एकदम जवळ. वन पकार. गुड 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 गुड. व्हेरी गुड व्हेरी गुड. 12 नंबरचा साई कदळी कदुआ संघाचा खेळाडू या ठिकाणी पकडला गेला आहे. आता पाहूया परभणी संघाचे खेळाडू पलटी मारलेले आहे. आता पाहूया आता आपला स्कोर हळूहळू वाढण्याच्या मार्गावर आहे. राईट राईट ओके होता. काय परभणी नंबरचा 7 नंबरचा खेळाडू एक गुण घेऊन आपल्या मैदानावरती परत आलेला आहे. हा 8 नंबरचा खेळाडू आणि 3 नंबर त्याला 2 नंबर येतो. हा हा नंबर 1 11 हा राईट. पाहूया आता हा गुण घेऊन वापस जाणार. शूटिंग वाले मामा. हा सगळं शूटिंग करा. आमचे पण करा. हा हा राईट. हा राईट 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 ओके ओके. मंदिराकडे फिरवा. मंदिराकडे त्या कोपऱ्याचे माणसं राहिला इकडे ये. तुला बक्षीस द्यायचे म्हणा. 11 रुपये. चला काय परभणी खेळाडूंची आता काय जम्प होती राव. काय होत्यासारखी. हा हा सुपर सुपर. पाहूया आता परभणीचे जरा बदललेले आहे. परभणी संघ आता हळूहळू स्कोर वाढवण्याच्या मार्गाकडे वळलेला आहे. दोन्ही संघाच्या एका संघाची तासावगतीने आता काय राव. शेवटचा सामना आहे. हा खूप मध्ये 4 सामना होणार आहे. कोणी उठायचं नाही. आता चहा पाणी करायचं असेल तर हॉटेल तयार आहे तिकडा. हा पण कोणी जाऊ नका. या ठिकाणी परभणी संघाच्या 7 नंबरच्या खेळाडूंची सावरनगरीकर पुढे गेलो. सावरगाव नगरीचे सर्व तरुण मित्र बांधव दोघा चढा वाजवा. दोन्ही संघासाठी तुमच्या त्या नगरीमध्ये आज सुपरस्टार खेळतोय. वा काय चढा वाजवा राव. पाऊस पडल्यासारखं येतो मला. पाऊस वा अरे वा. एकदा
आमचा सावरगाव कडे तरुण मित्र बांधव लई सुंदर मला लई हा सत्य हसले हे आमचं घेणार रे हे दादा अरे आमचं घेणार असं या पेपर साल हा असे घेणार हा हे घे हो वेल डन 11 रुपये 5 पैसे भयातून घेऊन जाऊ 11 रुपये द्या त्याला हा ह्याचा फोन पे चालू झाला तो 11 रुपये मिळून जाईल उद्या चला 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 आता कोणी जाऊ नका नव्यानं आलेले सर्व भाई भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घ्यायचा आहे पावसाचे बारीक बारीक थेंब आहेत कोणी घाबरायचं नाही आपण हा खेळ संपल्यावर जोरदार पाऊस पडणार आहे फायनल झाल्यावर आभाळ आला आणि उडून 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 उडी होत चाललंय मला चाललंय सावरगाव नगरीचे आणि लोहा तालुक्याचे प्रसिद्ध पहिलवान सुभाष मामा रायचरे एका जागेवर उठले खरं बघा कमाल आज 7 वर्ष वय सुभाष मामा जागेवर हल्ले नाही आणि करताय पाहिले चष्मा लावून हा चष्मा लावून बघायत ना मग 7 वर्ष आपण 3दा फिरायला इकडे तिकडे त्यांनी तेव्हापासून बघायला का जागेवर चांदे मामा हा चांदे मामा पण बसले पूर्ण सकाळपासून चष्मा डोक्याला लावलेत खाली गेम आपला सामना सुरू झाला खाली पाहिजे खूप सुंदर आणि हा सावळा नगरीचे सुप्रसिद्ध ढोलकी वादक पंजा मामा हे देखील खूप वेळापासून या सामन्याचा अभ्यास घेत आहेत पंजा मामाचे खूप खूप अभिनंदन वा काय पत्राव काय कौतुक करायचं छोटूला संघ क्या बात है खूबसूरत बात है यार तुम्हारे नाम पे लिख जाएंगे आजचे सर्व पंचमंडळी अतिशय काळजीपूर्वक या ठिकाणी सामन्यांचं निरीक्षण करत आहेत आदरणीय कलीम शेख सर लालबाजी कावळे सर अयुब शेख सर अभय सर पुरी सर आणि गोपाळ गावंडे सर सोबत बळीराम जाधव सर या सर्व पंचांच्या निगराणीखाली पंचांच्या देखरेखीखाली या ठिकाणी आज खूप सुंदर असे सामने या ठिकाणी संपत होत आहेत संपन्न होत आहे क्या बात है चलवा चलवा नंबर 1 काय राव आता 2 प्लेयर राहिलेत आणि 8 नंबरचा खेळाडूला पाहूया वारं सुटले वारं पाणी इकडे घेऊन जाणार खेळ संपेपर्यंत आपल्याकडे येणार नाही हा सगळ्यांनी निश्चिंत राहा पुन्हा म्हणू आपण जोरदार ये पावसा पावसा ये 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 रे पावसा तुला देतो पैसा पैसा झाला खोटा आणि खेळ संपल्यावर पावसाला मोठा 11 रुपये या गोष्टीवर या आमच्या मित्राकडून 11 रुपये मला पण देणार आहे ओके धन्यवाद सावरगाव येणार मी न्यायला हा चला 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 हा 4 नंबरचा परभणीचा खेळाडू सई छोटीला संघावरती चढाई केली आहे क्या बात आहे काय सफाई त्याची अरे बापरे आहा आहा टकर अरे 1 पॉइंट मित्रा राईट सलाम तुझ्या कामगिरीला हा थेंब थेंब बारीक आहे घाबरू नका या ठिकाणी वॉटरप्रूफ पेंडाल खूप मोठा आहे वॉटरप्रूफ पेंडाल आहे कोणी घाबरायचं नाही खेळ चालू राहू द्या प्रेक्षक मंडळी वरच्या पेंडाल मध्ये बसा काही आणि इकडे मंदिरासमोर पेंडाल आहे पाऊस खूप मोठा येणार नाही हा उलीस आहे हा उलीचा पाऊस आहे काही करू नका हा ग्राम बाई चला 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 हा सुपर रेड 8 नंबरचा साई खेळाचा खेळाडू परभणी संघावरती चढाई केला आहे पाहूया कोणता संघ या खेळामध्ये या राऊंडला बाजी मारेल आणि पाहूया या टुर्नामेंटचा पहिले पारितोषिक कोणत्या संघाच्या पदरात पडणार आहे
प्रेक्षक मंडळी, वरील व्यासपीठावर बसलेले सर्व प्रेक्षक मंडळी डोळ्यात तेल घालून पाहत आहेत, डोळ्यात तेल घालून. आणि ते टेकूवाले मामा काय बघताय बघा, असं व्यापार बघाय. हा, व्हेरी गुड व्हेरी गुड. हा परभणीचा खेळाडू सगळ्या ग्राउंड वरती चढाई. वा, पॉइंट पॉइंट वरती. छान 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 गुड. परभणीचे खेळाडू खूप तळमळ करतात आणि छान खेळ खेळतात. ही एक आनंदाची बाब आहे आपल्या सर्व प्रेक्षक मंडळीसाठी. आणि आपण त्या सर्व खेळाडूंना दाद देत आहात, त्यांचं कौतुक करतात की त्यांना मिळणारं बळ असतं. चला पाऊस गेला, घाबरू नका घाबरू नका. जाऊ दे मग आता कुठं 2 पॉइंट. 10 आणि 12 2 पॉइंट. तुम्हाला डबल खेळायचं रे, तुम्हाला डबल खेळायचं बघा. घेणार मग कोणी आहे ₹11 पाहतोस की द्या पटकन. सर्व डाऊन आहे म्हणा, नंतर भेटन. चारवाला येणार मी 100%. नाही तर बळी बेदरी सगळं पाठवून द्या. नका बा, ईश्वर मामाकडे द्या. काय पकड राव. अगं डोळ्याचा पापनं खाली पडू जायला तर हे पकडली. यानंतर तिसऱ्या आणि चौथ्या पारितोषिकासाठी खेळवली जाणारी टीम या ठिकाणी जाहीर करण्यात आले. त्या टीमनी ताबडतोब ग्राउंडवरती यायचं आहे. हे संघ ग्राउंड सोडल्याबरोबर त्या दोन्ही संघांनी या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे. आपल्या संघासाठी खूप तळमळ करतोय. काही कोणी साहेब रे. चला शेवटच्या टप्प्यात आलो आपण. कोणी जाऊ नका घरला, घाई करू नका. हातावर ना हातावर भजे खा चहा प्या. घरला कोणी जाऊ नका. मामानं काकानं दादानं इकडे बघा. काय राव सुंदर खेळतोय हा 8 नंबरचा परभणीचा प्लेअर. मला अभिमान वाटतोय राव, मी परभणीमध्ये आहे बरं. हा कर्मभूमी 12 राईट. ओके. अरे काय पकड केली राव. ओके. हा यानंतर फायनल ठेवायचे. ओके. सगळ्या प्रेक्षकांच्या म्हणण्यानुसार अगोदर फायनल सामना होईल आणि नंतर तिसऱ्या आणि चौथा प्रसंग खेळताना भैया स्टॉप करा रे. हा